नागपुर के यशोधरा नगर थाने में धोखाधड़ी करने वाले एक जालसाज का पुलिस ने पर्दाफाश किया है। किराए पर कंस्ट्रक्शन की लोहे की प्लेट्स लेकर फरार हुए शातिर ठग को यशोधरा नगर पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर धर दबोचा। पुलिस ने आरोपी के पास से ₹4.30 लाख से ज्यादा की 345 लोहे की सेंटरिंग प्लेट्स बरामद कर ली है। मिली जानकारी के अनुसार पीड़ित की शिकायत पर धोखाधड़ी का मामला दर्ज किया गया था। शिकायतकर्ता का कंस्ट्रक्शन में इस्तेमाल होने वाली सेंटरिंग प्लेट्स किराए पर देने का व्यवसाय है। आरोपी ने उनसे ₹4,30,560 मूल्य की 345 लोहे की सेंटरिंग प्लेट्स किराए पर ली थी। शुरुआत में 1 महीने का किराया देने के बाद आरोपी प्लेट्स लौटाए बिना फरार हो गया और अपनी पहचान छिपाकर घूम रहा था। यशोधरा नगर पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार किया और पीसीआर के दौरान उसके कब्जे से पूरा माल जब्त कर लिया। पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। आम्ही सहायक पोलीस निरीक्षक गजानन तेलरांदे, पोलीस ठाणे यशोधरा नगर, नागपूर शहर। अपराध क्रमांक 250/26 कलम 316, 318, 3/5 BNS मध्ये फिर्यादी नाव सौ लक्ष्मी रमेश बुर्डे, वय 35 वर्ष, राहणार गल्ली नंबर 4, विनोबा नगर, नागपूर, यांच्याकडे सेंटरिंग प्लेटा ह्या किरायाने देत असतात, असा त्यांचा व्यवसाय आहे। तर यांच्याकडून आरोपी शकीब आरिफ अकबानी, वय 29 वर्ष, राहणार बेलेनगर, पोलीस ठाणे कळमना, यांनी काही दिवसापूर्वी 345 सेंटरिंग प्लेटा किरायाने देतो म्हणून घेऊन गेला होता आणि त्यांनी पैसे न देता किंवा प्लेटासुद्धा काही महिने वापर करून प्लेट न देता ते प्लेटा परस्पर त्यांनी घेऊन गेला आणि त्या दरम्यान फिर्यादी यांना प्लेटा परत न मिळाल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला। त्या दरम्यान आम्ही आरोपीचा शोध घेऊन, आरोपी फरार होता आणि अस्तित्व लपून फिरत होता, त्याचा आम्ही शोध घेऊन त्याला अटक केली आणि गुन्ह्याचा सखोल तपास करून फिर्यादीच्या ज्या 345 प्लेटा होत्या त्या आम्ही आरोपीकडून हस्तगत केल्या। आरोपीने ज्याला विकल्या तुमसरच्या पलीकडे आणि इकडे वानाडोंगरी परिसरात त्यांनी विकल्या होत्या त्या आम्ही जप्त केल्या आरोपीचा पिशार घेऊन। आता आरोपी MCRवर आहे आणि आम्हाला मदत करणारे पोलीस अंमलदार लक्ष्मण पडवळ आणि राहुल बोंद्रे यांनी मला मदत केली आणि त्या अनुषंगाने आम्ही ते तराफी किंवा सेंटरिंग प्लेटा आम्ही जप्त केल्या। पुढील तपास सुरू आहे। आरोपीवर काही अगोदरचे गुन्हे आहेत का? नाही, माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल नाही आहे।